हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल आपली लावणी पण झालेली आहे, मालवणी पण झाली आणि अशा पद्धतीने आपली तरी लावणी संपलेली आहे. तर आता बाकीचे वगैरे बाकी आहेत आणि अजून नाचणी वगैरे पण लावायचे आहेत, कारण की पाणी थोडं साठलेलं आहे त्याच्यामुळे. तर आज आपण लावणार आहोत मखमली बघा. ह्या एकदम कलमीवाल्या आहेत, ज्या आपण नर्सरीमधून आणलेल्या आहेत. अ, तर आता ह्या लावायच्या एक 8-9 आहेत, त्या आपण लावणार आहोत आणि हाईट बघा केवढी वाढलेली आहे मस्तपैकी. तर काय होतं जेव्हा आपल्याकडे आता गणपती वगैरे येतात तेव्हा फुलं वगैरे नाही जास्त लागत झाडांवरती. मग हे गोंडे वगैरे आपल्याला विकत वगैरे आणावे लागतात. तर तुम्ही सुद्धा ना असे नर्सरीमधून आणून घरच्या घरी लावू शकता. एक 10 जरी रोपं लावली तरी पण खूप सारी फुलं येतात. अजून 2 महिने बाकी आहेत. तसं बघायला गेलं तर 1.5 महिना आहे अजून. तर हे आता आपण लावणार आहोत आणि झपाट्याने मोठे होतात. आता त्यांची हाईट बघा केवढी झालेली आहे. तर आता मी हे लावणार आहे. आता तसं बघायला गेलं ना तर आपल्या इथे जमीन आहे पण एवढी नाही आहे जिथे आपण झाडं लावू शकतो जास्तीत जास्त. तर ही आपण जेवढी आहे तेवढी जिथे जेवढी जागा आहे त्याच्यामध्ये लावणार आहोत आणि बघूया फुलं येतात की नाही किंवा पाऊस जर जास्ती पडला तरी कुसण्याचे चान्सेस पण जास्ती असतात. तर ठीक आहे, आता लावणारच आपण. ही मुळं बघा किती भास्त आलेली आहेत. तर आता ही आपण लावणार आहोत. जेवढी जागा मिळेल तिथे लावू आणि काठी वगैरे आपण थोड्या दिवसांनी लावू, कारण की थोडे अजून वाढू देत त्याच्यानंतर आपण लावू. तर आता मी लावते, कशी लावते काय लावते चला बघूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर ह्या दिवसांमध्ये ना जास्तीत जास्त ह्या फुलांची लागवडसुद्धा केली जाते. म्हणजे झेंडूंची लागवड वगैरे पण केली जाते आणि हा व्यवसाय पण केला जातो. म्हणजे 1-2 महिने सहज, म्हणजे 1-2 म्हणण्यापेक्षा नंतर नवरात्री वगैरे पण आहे. तर तेव्हा ही जास्तीत जास्त लागवड केली जाते आणि गोंडे वगैरे असे लागतात ह्याच्यावरती. तर लागवडच्या दृष्टीने मस्त आहे आणि छानपैकी बघा एकदम हिरवीगार आहे. तर आता आपण ही लावणार आहोत. तर चला डायरेक्ट लावूया आणि तुम्हीसुद्धा नर्सरीमधून आणून लावू शकता. ह्या दिवसांमध्ये नर्सरीमध्येही मिळतात मस्तपैकी कलमं आणि लवकर लागतात. तर चला आता डायरेक्ट आपण लावायला घेऊया. तरी ते आता एवढी जागा आहे त्याच्यामध्ये बघूया किती लागतात. एक 5-6 जरी त्याच्यामध्ये लावले तरी ठीक आहे. बाकीचे आपण दुसरीकडे लावू. तर बघा ना, कुंड्या आहेत त्याच्या साईडलाच मी लावते. हे आपल्या इकडे घर आहे आणि घराच्या वरती जेवढी जागा आहे तिथे सगळी झाडंच आहेत, जास्वंदी वगैरे आहेत आणि तिथेच आपण कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर हा बघा विळा वगैरे मी सगळं घेऊन आले आणि छान रोपं झाले, त्याच्यामुळे जीव पण चांगला लागेल आणि मोठी झाली आहेत. एकदम पण नाजूक नाही आहेत, त्याच्यामुळे छान मोठे आहेत. त्याच्यामुळे आता ना आपण इथे लावणार आहोत. आता आपण सुरुवातीला काही खत वगैरे नाही टाकणार आहोत. हे अजून नाजूक आहेत. पाऊस जर पडला आणि आपण आता खत जर घातलेलं ना तर ते मरण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे आता आपण काही टाकणार नाही आहोत. तर इथे मी पहिला जो काही खड्डा आहे तो म्हणजे हे करायला घेतला, त्याच्यामध्ये आपण लावणार आहोत आणि हे एकदम इझी आहे, काढायला पण एकदम इझी पडतात आणि थोडे दिवसांनी मग आपण त्याला छानपैकी साईडने ना हे पण लावू, म्हणजे बांबू किंवा जे काही आपल्याकडे असेल अवेलेबल ते आपण छानपैकी त्याला लावू सपोर्टला. तर इथे बघा दुसरा पण खड्डा मी करायला घेतलेला आहे. तर आता आपण हे लावून टाकणार आहे एक-एक करून. तर ह्या दिवसांमध्ये आहे ना मोठ्या प्रमाणात ही लागवड केली जाते आणि त्याच्यामध्ये उत्पन्न पण चांगलं आहे आणि आपलं जे काही गणपतीमध्ये वगैरे आहेत ना, फुलं वगैरे अजिबात येत नाही. त्याच्यामुळे ह्या फुलांना जास्ती मागणी असते, त्याच्यामुळे ही फुलं लावतात. हे बघा एक-एक करून मी काढते आणि लावते आणि मस्त एकदम छोटी नाजूक झाडं होती, लावायला पण मजा आली आणि नंतर मग आपण जरा मोठी जरा जीव वगैरे धरला ना त्यांना, की आपण मग खत वगैरे घालू. पाऊस कमी असेल तेव्हा. खतं असतात ना, ती पाऊस कमी असल्यावरच घातली जातात. तर इथे एक-एक करून ना आता मी खड्डे काढते आणि त्याच्यामध्ये लावते बघा आणि याची मुळं बघितलीत ना, तर खूप अशी बघा मोठी अशी मुळं तुम्हाला बघायला मिळतील. तर मी इथे एक-एक करून मस्तपैकी लावते. आता कसं आहे माहिती आहे, हे सरळच वाढतात पण साईडने ना फांद्या पण फुटतात त्यांना. तर बघू कसं काय होईल त्या जागेमध्ये आपण लावणार आहोत. कारण की नाही आता आमच्याकडे जास्ती जागा अशी नाही. खालच्या साईडला पण सगळी झाडंच आहेत आणि ह्यांना जास्त बसता नाही चालत. म्हणजे काय, तर दुसऱ्या झाडाची सावली ह्याच्या झाडावर पडलेली नाही चालत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या झाडाचे परत पाऊस येतो. पाऊस पडल्यानंतर परत ते सगळं त्याचं सगळी जी घाण आहे ते त्याच्यावर पडते प्लस कुसून जातात. त्याच्यामुळे ना जास्ती असं मोकळ्या जागी लावायचे. तर इथे बघा शेतानं वगैरे पण हे लावले जातात. म्हणजे एकदम वरचा सुकाटा जो काही भाग असतो ना सुका, त्या ठिकाणी लावले जातात. पाऊस खूप असेल ना तर सगळी मरून जातात झाडं. त्याच्यामुळे ते एक-एक करून आपण मस्तपैकी इथे लावतो. तर इथे काही पाणी वगैरे जास्ती साचत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागा होती, त्याच्यामुळे म्हटलं चला इथेच आपण लावून टाकूया. तर तुम्हीसुद्धा या दिवसांमध्ये लावू शकता झाडं आणि ही कलमी आहेत, त्याच्यामुळे ह्यांना जीव पण चांगला लागतो प्लस ह्यांना फुलं पण लवकर येतात बाकीच्या मखमलींपेक्षा. आता तसं बघायला गेलं तर उन्हाळ्याची पण एक मखमळ आहे. त्यानंतर आता ह्या पावसामध्ये पण हे लावलात. थोडक्यात काय, तर ही झेंडूची झाडं आहेत. आमच्याकडे गोंडाम पण म्हणतात, झेंडू पण म्हणतात. तर अशा पद्धतीने इथे मी एक-एक करून लावायला घेतले. घराच्या वरतीच आहे आपल्या. तर आता मी एक-एक करून इथे मस्तपैकी
लावतात. आता इथे बघूया किती बसतात झाडं, जेवढी बसतील तेवढी लावू शकतो. आता ही जी झेंडूची झाडं आहेत ना, तुम्ही मोकळ्या जागी कुठेही जर तुमची जागा वगैरे असेल थोडकीच त्याच्यामध्ये पण लावू शकता. आणि नंतर मग छान जरा उंच झाली ना, की त्यांना खत वगैरे घालायचं आणि मस्त बांबू वगैरे किंवा आपल्याकडे ज्या काही काट्या वगैरे असतील त्या लावायच्या. कारण की ह्या स्ट्रेट वाढतात आणि वाऱ्याने वगैरे तुटण्याची शक्यता जास्ती असते. त्याच्यामुळे आता ही लहान आहेत त्यातल्या तर पण रोपं बऱ्यापैकी आहेत, लावण्याच्या लागीची आहेत, अगदी पण लहान नाही आहेत. तर एक दिवस जरी पाऊस कंटिन्यू पडला ना, तरी हे कुसून जातील. एकदम नाजूक असतात त्याच्यामुळे. तर इथे बघा एक-एक करून मी लावते. आता एकूण 10 आपली झाडं आहेत, 9 ते 10 झाडं आहेत, ते आता आपण इथे लावणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा ह्या साईडला पण मी लावायला सुरुवात केलेली आहे. थोडी जागा पण बघितलीत तर मी थोडी जागा ठेवूनच म्हणजे थोडं जास्तीचं डिस्टन्स ठेवूनच लावते, कारण की का पसरतात त्याच्यामुळे. तर ही बघा मी एक-एक करून काढते. तर ही जी रोपं आहेत ना, ह्या नर्सरीमध्येच तयार होतात आणि नर्सरीमधूनच घ्यायला बरी पडतात आणि मस्तपैकी छान मोठी झालेली आहेत. ही नर्सरीमधूनच घेतलेली आहेत. तुम्ही सुद्धा जवळच्या नर्सरीमधून ही रोपं घेऊ शकता आणि लावू शकता. तसं बघायला गेलं तर गणपतीला अजून टाईम आहेत. 1-1.5 महिना, जास्ती 2 महिने आहेत. तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये लावू शकता. 2 महिन्यामध्ये छानपैकी झाडं तयार होतील आपले. तर अशा पद्धतीने ही झाडं आपण आज लावतोय. सो लावायला पण मजा आली. मी तर फर्स्ट टाईम लावलं. आम्ही एकदा रानातसुद्धा लावलेली होती झाडं. पण रानात काय होतं, माकडं वगैरे असतात ना, ते काहीच ठेवत नाही. त्याच्यामुळे घराजवळ जरी लावली ना, तरी माकडं जरी आली तरी आपण हाकलू शकतो. पण थोडक्यात काय, तर नजर आपली त्याच्यावरती राहते. तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही ही पण लागवड करू शकता. छोटी का होईना, तुमच्या घरच्या घरी फुलं तुम्हाला होऊ शकतात किंवा जर तुम्हाला मोठी लागवड करायची असेल, ज्यात तुम्हाला 1-2 महिने व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने करू शकता. पण ही कुठे करायची, काय करायची? जिथे सुकवटा भाग आहे, जिथे तुमची शेतं असतील त्या ठिकाणी पण करू शकता किंवा तुमच्या घराजवळ जरी जागा असेल त्या परिसरमध्ये पण तुम्ही करू शकता. करताना आधी एक शेतामध्ये जरी लागवड केली तरी पुरेशी आहे. कारण की आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स नसतो जेव्हा आपण पहिल्यांदा लागवड करतो तेव्हा. त्याच्यामुळे करताना थोडकीच करायची. जर वाटलं तर नेक्स्ट टाईम मग आपण वाढवू शकतो. तर इथे मी 10 झाडं लावली. आता तुम्हाला जर घरगुतीच करायचं असेल ना, घरातल्या घरात जर फुलं आपल्याला हवी असतील ना, तर तुम्ही एक 10-15 एक झाडं जरी लावलीत तरी खूप होतात आणि फुलं पण बरीच येतात. तर इथेही माझी झाडं लावून झालेली आहेत अर्धी. आता उरलेली आपण दुसरीकडे लावणार, कारण की आता एवढी जागा संपलेली आहे. तर जास्ती पण किचकट सगळीकडे जर लावून ठेवलं ना, तर आणि कसं ही यायची जायची जागा आहे, फुलं वगैरे आपले लागतात. जास्वंदीची झाडं आहेत त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने इथे झालेली आहेत. आता इकडे थोडीशी जागा दिसते, म्हटलं चला इथे 1-2 जेवढी जमतील तेवढी आपण लावूया आणि उरलेली मग पलीकडे त्या साईडला लावूया. तर आमच्या घराच्या शेजारी अशी सगळी कडीपत्ता म्हणा, मोगरा, त्याच्यानंतर सगळी शोची वगैरे झाडं आहेत, जास्वंदी वगैरे आहेत. त्याच्यामुळे जागा जास्ती नाही आहे आमच्या इथे. त्याच्यामुळे जेवढ्या जागेत आहे तेवढी मी इथे लावते. तर तुम्ही पण ह्या दिवसांमध्ये लावू शकता आणि नर्सरीमध्ये इझिली तुम्हाला मिळतील. कुठे जास्ती हिंडावं नाही लागणार. नर्सरीमध्ये गेलात ना, तुम्हाला कोणतंच काय हवं ना झाडं, ती सगळी मिळतात आणि ही झाडं तुम्हाला जास्तीत जास्त या दिवसांमध्ये बघायला मिळतील. तर अशा बघा छानपैकी अशी लावायची. माती जास्तीत जास्त ओढायची बघा, अशी चेपायची मस्तपैकी, जेणेकरून पूर्ण पाऊस जरी पडला तरी माती साईडला होणार नाही. मुळं वगैरे दिसणार नाही. अशा पद्धतीने छानपैकी चेपून घ्यायची. आता इथे तरी मी एक लावलेलं आहे. अजून एक आपण इथे लावणार आहोत. तर क्लायमेट तरी बरं होतं आणि आज पाऊसच नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं चला लावूया. आणि बरेच दिवस झाले होते आणून. तर आमच्या इथल्या काकांनी पण सुद्धा लावलेले आहेत. पिवळा गुंडा आणि केशरी गुंडा अशी 2 प्रकारची त्यांनी लागवड केलेली आहे. सो घरात त्यांना ते विकतात सुद्धा, प्लस दरवर्षी करतात. त्याच्यामुळे ते थोडेफार विकतात सुद्धा किंवा मग आपल्याकडे पण येतात बऱ्यापैकी. आपण पण घेतो त्यांच्याकडून. तर ह्याही त्यांनी पण लावलं. मी दाखवेन तुम्हाला. तर बघूया कधी जर मला झालं पॉसिबल तर मी दाखवेन तुम्हाला. तर शेताना वगैरे पण आमच्याकडे करतात. पण जिथे सुकवटा भाग आहे ना, जिथे पाणी जास्त साचणार नाही अशा ठिकाणी केलं जाते लागवडी. तर त्याच्यामध्ये पण फायदा आहे. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढी, फक्त थोडं पाऊस जर जास्ती असेल ना, तर थोडं त्याला हे होऊ शकतं, कारण की पावसामध्ये कुजतात. तर इथे पण मी 2 झाडं लावलेली आहेत आणि ना, जे आता उरले ते पलीकडे पण मी लावून टाकेन. तर हे बघा ना, ही जी झाडं आहेत ना, मी तुम्हाला दाखवते. एकदम काढायलाही हलकी असतात. प्लस ह्याची मुळं बघा किती मस्त झालेली आहेत. ही नर्सरीमध्ये तयार होतात. त्याच्यामुळे प्रॉपर तयार होण्यासाठी ना, नर्सरीमध्येच द्यायची. जर तुम्हाला कोणती लागवड करायची असेल ना, तर नर्सरीमध्ये तुम्ही बियाणं वगैरे देऊन सुद्धा तिथे करू शकता. ते करून आपल्याला देतात रोपं वगैरे. तर ही एकदम रोपं एकदम मोठी आहेत, मजबूत आहेत आणि हाईटला पण बघा केवढी आहे. साईडने सुद्धा त्याला ना आता फुटतायत वगैरे, ढिऱ्या वगैरे बघा फुटतात. तर ही आपण तिथे लावून टाकणार आहे, जिथे पुढे पलीकडे लावून टाकणार आहोत. इथे मी 2 लावलेली आहेत. इथे बघू शकता, इथे एक आणि इथे एक. थोडं डिस्टन्स ठेवलेलं आहे. बाकी आपल्या इकडे सगळे मोगरा वगैरे, जास्वंदी वगैरे सगळे आहे. कढीपत्ता वगैरे पण आहे. तर आता हे उरले ते मी दुसरीकडे लावते आणि जी आता मगाशी लावले ती ह्या साईडला आहेत.
तर हे बघा एका लाईनीत मस्तपैकी लावलेले आहेत. तर एक 5-6 झाडं मी ह्या साईडला लावलेली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लावायला काही नाही आहे. एकदम सोपी आहे. खड्डा पाडायचा, त्याच्यानं टाकायचं आणि आधी खत नाही सुरुवातीला टाकायचं. एक 10-15 दिवसांनंतर खत टाकायचं. तर आज आपण लावलं तर एक उठून 10 ते 15 दिवसांनी आपण मस्तपैकी खत वगैरे घालू. तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी झाडं लावलेली आहेत. झाडं घेताना पण ना जरा मोठीच घ्यायची, एकदम छोटी नाही घ्यायची. तर खूपच छोटी असतील ना तर जरा 10-1 दिवस थांबायचं आणि मग जरा छान वाढली की लावू शकता. तुम्ही आणून पण लावू शकता. तर अशा पद्धतीने ही तुम्ही सुद्धा लावू शकता. एक कुंडीमध्ये पण लावलं कारण की जागा नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं चला कुंडीमध्ये लावूया. तर बघूया किती फुलं येतात, काय येतात. तर अशा पद्धतीने या दिवसांमध्ये ना गोंडे लावले जातात. तुम्ही पण बघितलं असेल, मी सुद्धा लावलेले आहेत. तर बघूया, जास्ती पाऊस ह्यांना कसं आहे माहिती आहे का, खूप पण पाऊस चालत नाही, कुजतात वगैरे. तर आता बऱ्यापैकी आहेत मोठी झाडं, त्याच्यामुळे बघूया जीव धरेल. आणि आता थोडं पावसाचं पण प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे एक 9-10 झाडं छान लावलेली आहेत. बघूया फुलं येतात की नाही. आता कसं असतं, गणपतीमध्ये ना अजिबात फुलं मिळत नाहीत. म्हणजे जास्वंदीची वगैरे पण फुलं मिळत नाही. आमच्याकडे तर एक जरी जास्वंदीचं फूल मिळालं तरी खूप असतं, कारण की गणपतीला जास्वंदीचं फूल आवडतं त्याच्यामुळे. तर मग हार म्हणा किंवा देवाला फुलं म्हणा तर आणि बाजारामध्ये पण खूप महाग असतात फुलं. तर अशा दिवसांमध्ये ना तुम्ही सुद्धा अशी झाडं लावू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या दिवसांमध्ये देवाला तुम्ही फुलं वाहू पण शकता आणि बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही स्वतः लावलेली पण फुलं देवाला घालू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झाडं थोडी म्हणजे 10 जरी झाडं लावली ना तरी पण बऱ्यापैकी बहर येतो फुलांना. तर बघूया यंदा कशी होतात, काय होतात, मी लावलेत. कारण की आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, सगळी वरती घरं आहेत, त्याच्यामुळे ना म्हणजे अशी खूप अशी जागा नाही आहे. त्याच्यामुळे बाकीच्या काही जागा आहे त्याच्यामध्ये झाडं ऑलरेडी आहेत. ते जेवढी जागा होती त्याच्यामध्ये लावले. तर बघूया थोड्या दिवसानंतर छानपैकी अजून छान मोठी झाली की आपण त्याला काठी वगैरे लावू, कारण की सरळ वाढतात त्याच्यामुळे. साईडने पण फुटतात, पण आपण त्याला काठी वगैरे लावणार आहे सपोर्टला. तर अशा पद्धतीने मी आमच्या इथे लावलेली आहेत थोडीफार झाडं. नर्सरीमध्ये मिळतात. आता ही मिक्स असतील, म्हणजे पिवळा प्लस केशरी 2 कलरचे आहेत. तर आम्ही दरवर्षी वगैरे लावतोच. किंवा मग आमच्या इथे एका काका पण त्यांनी लावलेली आहेत झाडं. थोडी जी लागवड केलेली आहे घरच्या घरी आपल्या देवाला वगैरे फुलं मिळतील अशी. तर ह्या दिवसांमध्ये अशी लागवड केली जाते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही सुद्धा अजून 1.5 महिना आहे, तुम्ही लावू शकता आणि छान झाडं होतात आणि मस्तपैकी आहे ना जीवसुद्धा लागतो. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.